दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाणे शहराच्या कोपरी परिसरातील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या आयोजनातून चैत्र नवरात्र उत्सवाची धामधूम उत्साहात सुरू झाली आहे। या उत्सवाचे पाठपूजन शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा अर्चा आरती करून उत्सवाची औपचारिक सुरुवात केली आहे। यावेळेला त्यांनी मंदिर आणि सभामंडपाचं भूमिपूजनही केलं, जे या उत्सवाच्या वाढत्या भव्यतेचं प्रतीक आहे। यावर्षीचा उत्सव अधिक विशेष आणि आकर्षक असेल असे संकेत मिळत आहेत। या प्रतिष्ठित कार्यक्रमास माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल दांडगे, नरेश मस्के, हेमंत पमनानी, प्रकाश कोटवानी यांच्यासहित अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांनी उत्सवाचं आयोजन आणि संचलनाबद्दल प्रतिष्ठानचं कौतुक केलं। उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि प्रवचनं आयोजित केली जाणार आहेत। त्यासह श्रद्धाळूंसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि सेवाभावी गतिविधीही राबवली जाणार आहेत। चैत्र नवरात्रोत्सव हा एक सामूहिक आणि आध्यात्मिक सोहळा असून त्यानिमित्त समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करतात। या उत्सवाचं आयोजन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे या उत्सवाला ठाणे शहरात विशेष स्थान प्राप्त झाले। यावर्षीच्या उत्सवाच्या यशस्वीततेसाठी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावी कल्याणासाठी प्रार्थना केली जाते।